मनपूर्वक स्वागत करतोय मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या वतीनं हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये ताईंचं मनपूर्वक स्वागत. चला मॅच ऑन होते. रायगड 11 आणि शिवनेरी शिवनेरी संघ नाणेफेक जिंकून रायगड संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि शिवनेरीला करायची फलंदाजी. तर स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय शिवनेरी या संघाकडून गणेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत विकास. बॉलिंग ट्रॅकवर मयूर पहिले चढ हाताळण्यासाठी सज्ज होतोय ओ द विकेटनं. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, मिड ऑन एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आत. झेल घेण्या अगोदर त्याने केस पहिला सांभाळले आणि झेल कंप्लीट केला. पहिल्याच बॉलवर पहिला धक्का मयूरच्या खात्यात जातोय, विकेट. केस जरा मोठे आहेत, डोळ्यांसमोर येत होते. त्यांनी केस थोडीशी फिरवली आणि त्यानंतर झेल टिपला आणि एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन पहिल्याच बॉलवर गणेशचा खेळ 0 संपलेला आहे. मयूरचं खातं खुलतंय. मयूरने सुद्धा ही स्पर्धा चांगली एन्जॉय केलेली आहे. पहिल्या क्रमांकाचा षटक तो नेहमी हाताळतो रायगड 11 या संघासाठी आणि ती चांगली सुरुवात माझ्या वतीनं संघाला मिळावी त्यासाठी तो प्रयत्नशील असतो आणि या पहिल्याच बॉलवर त्यांना विकेट मिळाली. खरं तर इंटेंट चांगला होता गणेशचा, सर्कल क्लिअर करायचा, एलिव्हेशन जास्त मिळालं, बॅटचा फेस वर गेला आणि म्हणूनच एक्स्ट्रा कव्हरला राजच्या हातात जेल देऊन फलंदाज गणेशचा खेळ संपलाय. सूरज हे नवीन बॅटर ज्यांनी काल अर्धशतक पूर्ण केले ते सूरज का? सूरज म्हणजे 3 अर्धशतक काल पूर्ण केली. मनोज साठे, सूरज आणि आदिनाथ. तर 3 अर्धशतक आपण काल पाहिली. सूरज स्ट्रायकर एंडला फुल टॉस होता. फॉलोथ्रू मध्ये मयूरचे प्रयत्न कमालीचे राहिलेत, कारण जिंकायचं आहे. या अगोदर आपण जर शिवनेरी या संघाचा विचार केला, कालचा दिवस दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि आपण रायगडचा विचार केला, एक सामना जिंकला, एक सामना हरलेला आहे. त्यामुळे थोडंसं कठीण आहे. रायगड 11 संघाला जिंकायसाठी प्रयत्न करावेच लागतील. आजचा दिवस वेगळा, जसा मी मागच्या सामन्यात सुद्धा तो उल्लेख केला होता की प्रत्येक दिवसात तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करावाच लागेल, त्याशिवाय चालणार नाही. क्रॉस बॅटेड पिकअप स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला, झेल टिपला जातोय, चांगला फील्ड प्रोटेक्शन, फलंदाज होतात बाद, धक्का दुसरा. म्हणजे कोण हरला पाहिजे आता तीच चर्चा होणार आहे. विशालगड वॉरियर्स संघ पाहूया. यानंतर वाट पाहतोय गुणतालिकेमध्ये आपण कुठल्या स्टँडवर राहणार आहोत. प्रत्येक जण 8 संघ जे आहेत ते 8 संघ तोच विचार करतील की आपण कसा वर जाणार आहोत. या अगोदर प्रतापगड फायटर संघाचं आव्हान संपलेलं आहे, कारण त्यांनी 3 सामने हरलेले आहेत. त्याचमुळे आता इतरांचे मोके वाढतायत. तर आता नवीन फलंदाज सूरजच्या सोबतीने येईल स्ट्रायकर एंडला. 4थ्या क्रमांकावर नितीन हे नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला शिवनेरी या संघाकडून पाहायला मिळतात. गोलंदाज या भूमिकेमध्ये मयूरने जबरदस्त रोल निभावलेला आहे. 3 चेंडूचा खेळ संपला, 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. प्लेसमेंट चांगली आहे. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, बॉल जातोय मागे, अगदी अंपायरच्या मागे. अजय आवळे सर आणि अक्षय सर ऑन फील्ड अंपायर्स, प्रशांत सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. दरम्यान 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा, 2 गडी बाद अशी अवस्था शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाची पाहायला मिळते. कालचा दिवस शिवनेरी या संघासाठी खूप चांगला राहिलाय, पण आजचा देखील दिवस तितकाच महत्वाचा आहे गुणतालिकेमध्ये वरच्या क्रमांकावर राहण्यासाठी. टॅप केले बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात आहेत. कटर चांगले आहेत मयूरकडे, पण टप्पा थोडा त्याने खेचला होता, त्याचमुळे संधी मिळाली फलंदाजाला स्ट्रोक ऑफर करण्याची.
5 चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या षटकातला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 झाले, गडीबाद झाले 2. पूर्णपणे दरारा या षटकावर मयूरचा राहिलेला आहे. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच नितीन निकम. क्रॉस बॅटेड अलॉंग द ग्राउंड, बॉल पोचेल वाईड ऑफ डीप मिड विकेटला. सिंगल कंप्लीट. पहिलं यशस्वी षटक मयूरचं संपलेलं आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाची धावसंख्या आहे 4 धावा, 2 गडी बाद, 4 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1 टीम शिवनेरी स्ट्रायकर्स. आपण या स्टेडियमला पाहिलं तर पुनीत बालन ग्रुप आणि माणिकचंद ऑक्सिरिच चे फ्लेक्स कटआउट पाहतोय. मेन स्पॉन्सरशिप आम्हाला पुनीत बालन ग्रुपच्या वतीने मिळालेली आहे. खरं तर पुनीत बालन ग्रुपचा आढावा घेतला क्रिकेट आणि गणेशोत्सव किंवा पुण्यातील जे सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात त्या सर्व उपक्रमांना सन्माननीय पुनीतजी बालन आणि त्यांच्या संघटनेचं समर्थन मिळालेलं आहे. मागच्याच वर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीगला देखील त्यांनी चांगलंच अनुदान दिलं होतं आणि म्हणूनच खेळाप्रती म्हणा किंवा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुनीत बालन ग्रुपला ओळखलं जातं. आदिनाथ बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोचते पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक पोचतील वेगाने बॉलवर, बॉल कलेक्ट करतील. थोडीशी पडझड झाली होती पण वेळीच त्यांनी स्वतःला सावरलं. एक सिंगल कंप्लीट, एका धावेची वाढ, धावसंख्या पोचते 5. आदिनाथ हे सुद्धा अर्धशतक वीर आहेत या हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग मधले, म्हणजेच 2 अर्धशतक वीर आता आमने सामने आहेत. आदिनाथ वर्सेस सूरज कॉन्टेस्ट पाहायला मजा येईल, कारण प्रत्येकाला वर यायचंय, प्रत्येकाला वरचा क्रमांक हवाय, पहिला क्रमांक हवाय. आदिनाथ ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनचे, चुकलेत पण त्यांना बॅकअप आहे. आणि आता मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. 1-2 का 4, चौकार, 4 धावा. एकदा ऐकूया पुणेरी आवाज, पण तो पर्यंत अजूनही धावसंख्येचा वेग वाढवण्याचा इरादा फलंदाजाचा आहे. सूरज स्वागत इथे चौकाराने केलंय. धावसंख्या आपण पाहतोय लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकारानंतर 13 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला जातोय. मिडॉनचे खेळाडू त्या ठिकाणी वेगात येतील, चेंडू अडवला जाईल, सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड, 14 धावा. हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये मयूर यांनी केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी, 4 धावा खर्च करत असताना 2 आघाडीचे बॅटर त्यांनी बाद केलेत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन. अजून एक बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. हा एक महत्वाची सूचना आहे बॅटिंग टीम साठी, म्हणजे शिवनेरी स्ट्रायकर साठी एक सूचना आहे. तुम्हाला जे किट दिलंय ना, म्हणजे टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि टोपी, तुम्ही त्या 3 पैकी जर एखादी वेगळी गोष्ट तुम्ही वापरली तर तुम्हाला तिथे पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे शिवनेरी स्ट्रायकर्स या टीमच्या एका खेळाडूने कॅप वेगळी परिधान केली, त्याबद्दल त्यांना आयोजन कमिटीच्या वतीने 5 धावेंची पेनल्टी आहे. बॅटिंग टीम मयूर सर ऐकून घ्या. शिवनेरी त्यांची गडबडच लय झाली, त्यांना कळलंच नाही नक्की पेनल्टी कोणाला आहे. बॅटिंग टीमला 5 धावेंची पेनल्टी आहे, लक्षात असू द्या. 5 धावेंची पेनल्टी आहे.
हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. कमबॅक केलं जातंय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या इथे आपण पाहू शकता. आज वेगळा लुक मान्यवरांचा देखील. आणि आज महाराष्ट्र दिन आहे म्हणजे मराठमोळाच इथे पोशाख परिधान करून काही मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आपल्या या स्पर्धेदरम्यान लाभलं. सुजित यादव सर मराठमोळा इथे पोशाख परिधान करून आलेत आणि आज खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना लक्ष शुभेच्छा आहेत. ते मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होत आहेत. त्यांचं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 9वं पर्व आणि त्यातच सर्व असं संपन्न होणारी ही स्पर्धा माननीय लिंबाची दिघे आणि त्याचबरोबर जावेद भाई शेख आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांनी केलेला हा संपूर्ण क्रिकेट सोहळा जो आयोजित केला जातोय, या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेदरम्यान आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा या अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि त्यामध्ये इथे आपण पाहू शकता शिवनेरी स्ट्रायकर्स या टीमची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती मयूर. एक अनोखी अशी गोलंदाजीची ऍक्शन शैली अगदी वेगळी आहे. जे तुम्ही कित्येक गोलंदाज असे पाहिले असतील की ते वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतात. या गोलंदाजाची देखील शैली ओळखणं फार अवघड आहे. बघूया या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. लॉंग ऑफ मधून चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार येईल. चौकार. 4 धावेंसाठी 4 रन्स. निकुंज उभे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. आणि सचिनजी यादव साहेबांचं देखील स्वागत आणि स्वागत इथे केलंय. बॉल जाईल पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमारेषा पार. की ज्यांनी वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्या त्यामधला सूरज जो कालचा फॉर्म आहे, जी कालची बॅटिंग जिथे थांबवली ना तिथूनच कुठेतरी सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकाराने मयूर यांचं स्वागत केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट आणि बॉल अगदी सीमारेषेच्या लगत इथे टिपला जातोय. विकेटचं होईल पतन.
सूरज इथे बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. विवेक. आता दोन्ही बॅटर जे स्ट्राईक नॉन स्ट्राईकला आहेत ना, दोन्ही बॅटर हे नौकेच आहेत. या ठिकाणी आम्ही ज्यांना आमंत्रित केलंय खऱ्या अर्थाने कोथरूड कर्वेनगर भागातील आमचे परम मित्र आणि क्रिकेट वेड व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहेत असे अनिलजी निंबाळकर असं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुढच्या आठवड्यामध्ये एक मोठी स्पर्धा ऑल इंडिया 40+ या स्पर्धेचं मालकत्व जे संघाचे ओनर म्हणून अनिल निंबाळकर सरांना देखील आपण पाहणार आहोत, जे कोथरूड आयडियल अमराज मृत्युंजय संघाचे को पार्टनर आहेत. त्यांचं स्वागत. आणि इथे हो गई गलती, हो गई भूल, यहाँ पे हो गई दांडी 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 गुल. आल्या पावली बॅटर तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम अशी आज गोलंदाजी इथे सुरू आहे. रायगड संघाने आज मात्र किल्ला इथे राखलाय आणि त्याच्यामुळे बाकीच्या संघांवरती इथे फार मोठं संकट आलंय. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला ढकलणारी ही गोलंदाजी आहे. बॅटर अगदी संयमाने इथे उत्तर देण्याचा प्रयत्न करताय. चेंडू निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होती ती 22. 3 षटकानंतर 22 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आदिनाथ. बॉल जाईल अगदी मैदानाला. या दुपारच्या सत्रामध्ये गुदगुल्या करत सीमारेषा पार. येईल चौकार. संख्या होते ती 26 धावा. पहिल्या चेंडूवरती आदिनाथ यांचं स्वागत केलंय. धावसंख्या आपण पाहतो इथे 26 झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू इथे हवेत आणि क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली. विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे बाद. 5वा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन.
चेंडू निर्धाव देखील हाताळलाय. 26 धावा झाल्यात. साहिल इथे बॅटिंग साठी आलेत. एवढ्या डीप मध्ये बॅटिंग ऑर्डर आपण येताना पाहिलेलीच नाहीये काल दोन्ही मॅच मध्ये. इथे देखील ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न अगदी समालोचन कक्षामध्ये. बॉल जाईल सीमारेषा पार. वन बाउन्स येतोय पुन्हा एकदा. चौकार साठी मध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. याच फटक्यांची गरज आहे आणि 30 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू. जोरदार अपील तर केली आणि पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे बाद. पायचीतचा शिकार. मला वाटतं इथे रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येईल. लगेच या चेंडूची कहाणी कळेल. इथे OUT आउट. चला राजगड योद्धाज आणि तोरणा ट्रॅकर्स आपल्याला विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे जवळपास 7 बॅटर बाद झालेत. आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. विठ्ठल. बघूया आता विठ्ठल इथे कामगिरी आपल्या संघासाठी कशी करतायत. चौथं षटक सुरू आहे. यानंतर अजून 2 षटक शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गती परिवर्तन. यश त्यांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. जर इथे 15 ते 20 धावा आल्या तर फायटिंग स्कोर होऊ शकतो आणि तुम्हाला जिंकायचं असेल, ग्रुपमध्ये टॉप वरती यायचं असेल तर तुम्हाला इथे मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. इथे देखील चांगला फटका आहे. चेंडू हवेत, परंतु आज मात्र काही खरं नाही. अजून एका विकेटचं पतन. 8वा बॅटर झेलबांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती अमन यांनी एक विकेट इथे प्राप्त केली. 8 बॅटर बाद झाल्यात. सेकंडला जोडी आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 आहेत. अजून 11 चेंडू आहेत. जेमतेम या 11 चेंडूंमध्ये 15 ते 20 धावा बनवाव्या लागतील. फायटिंग स्कोर इथे फार गरजेचं आहे. शिवनेरी संघ जर आपण पाहिलं तर लागोपाठच्या 2 मॅच जिंकून ग्रुपमध्ये क्वालिफाय आहे असं कुठेतरी वाटतंय, परंतु त्यांना चांगली लढत इथे रायगड 11 संघाने दिली आहे. बघा, एक तर
विकेट हातात नाही आणि त्यामध्ये थोडीशी घेतलेली रिस्क, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये अजूनही जवळपास 20 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, तो मानस असेल. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. ते प्रहार करण्यासारखा चेंडू होता, परंतु अगदी वेगात फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव असेल. डॉट बॉल आहे. धावसंख्या इथे 33 वरती स्थिरावलेली आहे. इथे एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे. धावसंख्या होते ती 35. अजूनही पहिल्या डावातील 7 चेंडू शिल्लक आहेत आणि या मैदानामध्ये धावा बनवण्यासाठी जास्त काही करावं लागत नाही. गॅपमध्ये चेंडू ढकलला तरी देखील धावा होऊ शकतात आणि क्षेत्ररक्षकांना इथे जास्त काही प्रयत्न करायला लागत नाही, कारण अगदी सरळ फ्लॅट असं मैदान आहे. त्यामुळे इथे सरळ रेषेमध्ये चेंडू अगदी हातामध्ये येतो. पुन्हा एकदा दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव इथे जेमतेम पूर्ण केली जाईल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 37. 5 षटकं संपले. 37 झाल्यात. अंतिम षटक आहे. म्हणजे आपण जो विचार इथे करत होतो की 50 धावेंपर्यंत मॅच चांगली होईल, एक टफ कॉम्पिटिशन होईल आणि त्या दिशेने वाटचाल आहेत. 2 फलंदाज जे मध्यंतरामध्ये जे इथे डबगाईला आलेला संघ होता तो कुठेतरी उभारी घेतोय आणि त्या गोष्टीची चर्चा आपण सातत्याने करतोय. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 9व्या पर्वामध्ये अभिमानाची अशी स्पर्धा, भव्य दिव्य अशी फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या अगदी सुंदर अशा मैदानामध्ये संपन्न होते. 9 वर्ष एकरूपतेची, 9 वर्ष खेळाडू प्रोत्साहनाची, 9 वर्ष विश्वासाची, 9 वर्ष ही पंचांच्या निर्णयाची, 9 वर्ष फलंदाजांची तर 9 वर्ष गोलंदाजांची, 9 वर्ष ही मैत्री पर्वाची, 9 वर्ष क्रीडा विश्वाची, 9 वर्ष निर्णायकतेची आणि 9 वर्ष या संपूर्ण कोथरूडकरांची. या HPL दरम्यान आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी भारतीनगर मित्रमंडळाचे भारतीनगर मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, विनायक कडू सर देखील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहिलेला आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आयोजित हनुमाननगर क्रिकेट स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये त्यांची उपस्थिती लाभते आणि त्यांचं स्वागत. इथे चेंडू हवेत. विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे बाद. 9वा बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. काल त्यांच्या गोलंदाजीवरती भरपूर समाचार घेण्यात आला, त्यामुळे चर्चाच नव्हती. आज जर आपण पाहिलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी त्यांनी केली. फक्त 12 धावा खर्च करत असताना 4 बॅटर आज बाद केलेत त्यांनी 12 धावेंमध्ये. अंतिम जोडी आणि अंतिम षटकातील 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईक साठी येत आहेत ते विवेक
विवेक पवार, पवार बोले तो पावर, आणि हा चेंडू पायावरती आदळलाय. जोरदार अपील आहे, परंतु ती अपील पंचांनी फेटाळून दिली आहे. पुन्हा एकदा इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्येत फार वेळानंतर इथे वाढ होते. पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चांगला फटका इथे मिडअपच्या डोक्यावरून खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला आणि ऑल आउट. संपूर्ण संघ इथे बाद होतो आणि पहिली टीम आहे की सगळेच्या सगळे बॅटर बाद झालेत, सगळीच्या सगळे प्लेयर बाद झालेत आणि याच संघाने या स्पर्धेमधील सर्वात मोठा धावसंख्येचा विक्रम केलेला आहे आणि अशी टीम ऑल आउट होते. याचा अर्थ या स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं. दया कुछ तो भी गडबड आहे. चला आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. मी वायडी सोलर एनर्जी या स्पर्धेचे स्पॉन्सर्स सचिनजी यादव साहेबांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. राजगड विरुद्ध तोरणा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेल. लीग मधील पहिली शेवटची मॅच इथे संपन्न होईल आणि त्याचा टॉस आमचे सहसमालोचक गोपी जाधव सर आपल्या बरोबरीने तिथे जोडले जातील आणि पुढच्या मॅचचा टॉस संपन्न केला जाईल. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स. वेलकम. नेक्स्ट मॅचचा टॉस घेण्यासाठी आपण आता टॉस बॉक्समध्ये पोहोचलेलो आहोत. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग 9व्या पर्वाचा हा दैदिप्यमान सोहळा आज दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये दाखल झाला. यानंतर लीग स्टेजमधला शेवटचा सामना आपल्यासमोर रंगणार आहे. राजगड योद्धा विरुद्ध तोरणा ट्रॅकर्स या दोन टीमच्या दरम्यान शेवटचा लीग फॉर्मॅटचा सामना रंगेल आणि त्याचा टॉस अर्थातच नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. आणि यासाठी आमच्यासोबत आदरणीय मान्यवर म्हणून जोडले जाणार आहेत सचिनजी यादव, वायडी सोलार एनर्जीज यांच्याकडून आम्हाला खूप चांगले सहकार्य लाभले खरं तर. आणि सचिनजी यादव सर आज उपस्थित आहेत. आज महाराष्ट्र दिन आहे आणि एक पारंपरिक पोशाख परिधान करून सर या ठिकाणी आलेले. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो की आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या. राजगड योद्धा आणि तोरणा ट्रॅकर्स दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. एका बाजूला आहे मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला HPL 9. हे कस्टमाइज नाणं आहे आणि बरोबरच आपण सचिन यादव सरांना विनंती करतो की आपण टॉस कॉइन फ्लिप करा. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान असा कॉल दिला गेलाय आणि HPL 9 असं आलंय, म्हणजेच तोरणा ट्रॅकर्सने टॉस जिंकलाय. अभिनंदन तोरणा ट्रॅकर्स, तुम्ही टॉस जिंकलाय. लीग स्टेजची शेवटची मॅच आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि रणनीती काय असेल? सर आमची टॉस जिंकून आता तिसरी मॅच आहे आमची. दोन्ही टॉस आम्ही हरलो होतो आणि बॅटिंग करून आम्ही जिंकलेलो आहे. त्यामुळे आम्ही पण आत्ता बॅटिंगच घेणार आहे सर. आणि एक चेस त्यांना चांगल्या प्रकारचा चेस देऊ त्यांना आम्ही. एक चांगलं बॅटल आम्हाला पाहायला मिळेल लीगच्या शेवटच्या मॅचमध्ये. हो अगदी सर, खूप म्हणजे धक्कादायक असा रिझल्ट निघाला. माझ्या ओव्हरला मॅच जिंकली आश्चर्यजनक, कारण त्याच्या अगोदरच्या ओव्हरला मला 3 6 मारले होते आणि ते 3 6 मी भरून ती मॅच जिंकवली. त्यामुळे या मॅचला सुद्धा आम्ही तसाच सगळे प्रयत्न करू. टीमवर्क आमचं एकदम ओके.
त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही सर. आयोजक, कॅप्टन अशा भरपूर भूमिकांमध्ये आम्ही तुम्हाला पाहतोय. विशिंग यू ऑल दी बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आणि आता बॅटिंग करायची आहे, फिल्डिंग करायची आहे, तर किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कशी रणनीती राहील? खरं तर टॉस जिंकून बॅटिंगच घेणार होतो, परंतु फिल्डिंग आलेली आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही कमीत कमी रनांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आणि जिंकेन मॅच. विशिंग यू ऑल दी बेस्ट. यानंतर दोन्ही कॅप्टनना खूप खूप शुभेच्छा आहेत. आमच्यासोबत आदरणीय सचिनजी यादव सर आहेत. सर, HPL 9वं पर्व आहे, आज आवर्जून तुम्ही उपस्थित आहात. प्रत्येक पर्वामध्ये तुमचं सहकार्य लाभतं. आज तुमची एक पारंपरिक वेशभूषा पाहिल्यानंतर आम्हालाही खूप आनंद होत आहे. खरं तर महाराष्ट्र दिन, कामगार दिन याचं औचित्य आहे. स्पर्धेबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्व खेळाडूंना, आयोजकांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. नियोजनाचं मी कालच जसं बोललो होतो की IPLला सुद्धा लाजवेल असं मैत्री प्रतिष्ठाननी 9 वर्षे सलग अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे आणि या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी दिला आहे. सर्व खेळाडूंना, टीमला मी शुभेच्छा देतो की ते यापुढे जाऊन IPL, PDPL, MPLमध्ये खेळतील आणि मैत्री प्रतिष्ठानचं नाव अजरामर करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. यानंतर सरांचा आपण सन्मान घेणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि आज त्यांचा आवर्जून सन्मान करणं हे आपलं आज आद्य कर्तव्य आहे. वायडी सोलार एनर्जी अर्थातच सचिनजी यादव सरांचा HPLचा हा मोमेंटो देऊन अर्थातच हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. टाळ्या होती सरांसाठी, सचिन यादव सरांसाठी. आपल्या प्रत्येक पर्वामध्ये आम्हाला असं सहकार्य लाभेल अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि यानंतर आपण चालू सामन्याच्या दिशेने अखिल भारतीय नगर मित्र परिवार यांचा देखील सन्मान होणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचे जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांना विनंती करतो की आपण या. अखिल भारतीय नगर मित्र परिवार हे देखील आज आवर्जून या स्पर्धेच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. खरं तर क्रिकेट हा तुम्हा आम्हा भारतीयांचा मित्रांनो धर्म झालाय आणि या धर्माचे आपण सर्वजण पूजक आहोत. आपण सर्वजण क्रिकेटसाठी दर्दी आहोत आणि म्हणूनच क्रिकेटसाठी नेहमी गर्दी असते. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान अर्थातच मैत्री ही जपली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 9वं पर्व आहे आणि यानंतर अखिल भारतीय नगर मित्र मंडळाचं देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आहोत. आदरणीय लिंबाजीजी दिघे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत हे सर्व मित्र या सर्वांवर प्रेम करतात, क्रिकेटवर प्रेम करतात आणि आज आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व आमच्या मित्रांचा, मान्यवरांचा आम्ही सन्मान करतोय. आम्ही नक्कीच भाग्यशाली आहोत की आज अंतिम दिवसामध्ये आपण आवर्जून उपस्थित आहात आणि या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली. त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. हा सन्मान या सर्व आमच्या मित्रांचा धन्यवाद. यानंतर या सन्मानानंतर आपण लगेचच चालू सामन्याच्या दिशेने जाणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करणे की आपण मंचावर आसनस्थ व्हा. चालू सामन्याचा दुसरा डाव सुरू झालाय. बरोबरच पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण घेतलाय जिथे राजगड योद्धा आणि तोरणा ट्रॅकर्स हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उतरणार आहेत. तोरणा ट्रॅकर्सने टॉस जिंकलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि ते कशा पद्धतीने पुढच्या सामन्यामध्ये खेळतील हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. पण तुर्तास मात्र आपण टॉस बॉक्समध्ये इथे थांबूया आणि थेट जाऊया समालोचन कक्षामध्ये. इथे आदरणीय मनीष पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. चला पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने 41 धावांचा पाठलाग आहे, परंतु पहिल्या डावामध्ये जी 5 धावांची पेनल्टी बसली ना, त्यामुळे हे जे टार्गेट आहे हे 36 धावांचं आहे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकांमध्ये तब्बल 12 धावा या पूर्ण करण्यात आल्यात आणि पेनल्टीच्या 5 आहेत.
हा देखील चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. विठ्ठल यांचं स्वागत चौकाराने केले जात आहे. धावसंख्या 4 ची वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे 21 धावा झाल्यात. विवेक आहेत मला वाटतं गोलंदाजी मार्ग वरती. 21 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या परंतु ज्या 5 धावा पेनल्टी स्वरूपात ऍड झाल्या आहेत त्यामुळे 17. आणि पहिल्या चेंडूवरती विवेक यांचं स्वागत इथे चौकाराने केलंय. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. या ठिकाणी पैलवान निकुंज साहेबांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं स्वागत. आणि त्या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं होईल पतन आणि पहिला बॅटर इथे झेलबा दोन तंबूच्या आश्रयाला कैलास बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतात. पहिली धाव इथे वेगवान पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा. 41 धावेंचा पाठलाग आहे. 5 धावेंची पेनल्टी मिळालेली आहे परंतु आपण दुसऱ्या डावामध्ये त्या धावसंख्येमध्ये ऍड केल्यात. त्यामुळे जोपर्यंत धावसंख्या 41 पर्यंत येत नाही तोपर्यंत इथे धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र आणि बॉल देखील जाईल अगदी मैदानाला समांतर. सीमारेषा पार येईल चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी चांगला फटका. क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला इथे मैदानामध्ये जे पाहायला मिळतंय 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये जी वाढ होते. धावसंख्या होते ती मॅच चालू असताना खेळाडू कक्षाच्या इथं दुसऱ्या टीमने थांबू नये. तोरणा ट्रॅकर्स राजगड योद्धा मॅच चालू असताना खेळाडू कक्षाच्या इथं थांबून
पाणी हवंय का? नाही, ऑल इज वेल. जर का जास्त दुखापत असेल तर अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये आले तरी चालतील. तुम्ही थोडासा आराम करा, कारण उन्हामध्ये लागलेला जर असेल तर तिथे दुर्लक्ष करू नका. आहेत खेळाडू तर त्यांचा वापर करा, काय फिल्डिंगच करायची. बाहेर गेलात तर थोडासा, हा चालेल चालेल, ते पंच सांगतील तुम्हाला. इथे आयोजकांनी देखील सांगितलंय, कारण कधी कधी आपण म्हणतो ना, एखाद्या नाजूक भागावरती चेंडू लागला आपण दुर्लक्ष देतो. खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. सरळ पाटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू इथे ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ झालाय. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 29. अजूनही विजयासाठी 12 धावींची गरज आहे. 12 अजूनही बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा अगदी योग्य पद्धतीने इथे चेंडू अडवलाय, आणि हीच खरी पद्धत आहे. म्हणजे जर हातातून चेंडू निसटला तर तो शरीरावरती लागून अडला जातो. जसं विठ्ठल यांनी जो प्रयत्न केला, हाताने अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही पायांमधून बॉल फरार, कळलं देखील नाही. परंतु आता क्षेत्ररक्षक अगदी जपून जपून इथे पाय उचलतायत आणि योग्य ठिकाणी तिथे मार्ग शोधतायत. हा चेंडू देखील हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने इथे खेळून काढलाय. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्येत वाढ. अजूनही 10 धावा बनवायच्या आहेत. हे तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4 चेंडू झालेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. विजय प्राप्त केल्यानंतर या ग्रुपमध्ये फार मोठे बदल होणार आहेत. जवळपास 3 संघ हे 2-2 मॅच जिंकणारे असतील. त्यानंतर रनरेट मध्ये ज्या 2 संघांचा रनरेट चांगला आहे ते दोन्ही संघ क्वालिफाय होतील सेमीफायनल साठी. ते जर आणि तर आधी मॅच जिंकणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू इथे देखील कव्हरच्या ही पद्धतच चुकीची आहे चेंडू अडवण्याची. म्हणजे नक्की क्षेत्ररक्षक काय करत होते ते कळलंच नाही. चेंडू पायाने अडवायचा आहे, हाताने अडवायचा आहे, की शरीराने अडवायचा का सोडून द्यायचा. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज आहे. आदिनाथ इथे बॅटिंग साठी आहेत. शेवटचा बॉल, लास्ट बॉल आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 34. अजूनही 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 धावेंची गरज आहे. 18 चेंडूंमध्ये 7.
गोलंदाजी मार्ग वरती इथे आपण पाहू शकता पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक विवेक गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने. आज काही चेंडू हातात येत नाहीये. आज काही क्षेत्ररक्षकाचं खरं नाहीये. आज विठ्ठल या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. जागा बदलली परंतु नशीब काही बदललं नाही. तोच फॉर्म कायम आहे. इथे सोडलाय तिथेही सोडतायत. अजूनही 6 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा बॅटची एज. मला या गोष्टींचीच अजून शंका आहे की टेनिस बॉल आहे. बॉल आल्यानंतर त्या बॉलवरती जायचं असतं. हे काही क्षेत्ररक्षक असे आहेत की माझ्याकडे बॉल आला मी थोडासा मागे सरकतो. बॉल काही एवढा जड नाही किंवा तो लागेल याची भीती मनामध्ये बाळगूनही काही उपयोग नाही. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय या क्रीडा नगरीमध्ये जी आपली स्पर्धा मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग हे 9व्या पर्वामध्ये ही स्पर्धा संपन्न होते आणि या स्पर्धेचं औचित्य साधून मोकाटे साहेबांचं देखील शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मोकाटे साहेबांचं स्वागत आणि स्वागत इथे बॅटरने केलंय. मॅच फिनिश करून टाकली आहे. षटकार ठोकून एक दम